नमस्कार मित्रांनो, पुनश्च तुमचे एकदा आमच्या प्रभू वैद्यनाथ क्लासेसवर तुमचे स्वागत करतो मित्रांनो। तर आज हा म्हणजे एकदम महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो। आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला SSC GD 2026च्या कटअप संदर्भामध्ये जे काही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, ते तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मित्रांनो, SSC GD 2026ची आन्सर की 15 जून 2026 रोजी आलेली होती मित्रांनो। तर त्या आन्सर की प्रत्येकानं आपापले मार्क बघितले, प्रत्येकानं आपापले वेगवेगळे कटअप सांगितले, प्रत्येकाने अंदाज लावला एवढं कटअप लागणार तेवढं कटअप लागणार मित्रांनो। म्हणजे प्रत्येकाने काही जणांनी यूथसाठी कटअप सांगितले, काही जणांनी म्हणजे बरे पण सांगितले कटअप, म्हणजे त्या हिशोबाने मित्रांनो। तर मी तुम्हाला आज एक 2026च्या जे महाराष्ट्राचा कटअप आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला मित्रांनो काय सांगणार आहे, तर तुम्ही ऐका फक्त। तर मित्रांनो, रँक मित्रावर तुम्ही तुमचे मार्क चेक केले असते। रँक मित्रावर, रँक गुरुजीवर वेगवेगळा डाटा आलेला आहे मित्रांनो। तर आपल्या महाराष्ट्रासाठी 1092 वॅकेन्सी आहेत मित्रांनो। आणि SSC GD म्हणजे SSC काय करते, तर आपल्या जेवढे वॅकेन्सी आहेत तेवढ्या वॅकेन्सीचे 7.5 गुणा पोरं फिजिकलला क्वालिफाय करतात। म्हणजे आपल्या महाराष्ट्राला वॅकेन्सी आहेत बघा 1092। अजूनपर्यंत कुठलीही SSC कडून वॅकेन्सी वाढवलेली नाही आहे, म्हणून आतापर्यंत आपल्याला तेवढेच वॅकेन्सी धरावं लागतील। 1092 वॅकेन्सी आहेत। तर 1092 वॅकेन्सीचं 7.5 गुणा आपल्याला SSC GDचं फिजिकल द्यायला पोरं बोलवणार आहेत मित्रांनो। म्हणजे बघा 1092चं जर 7.5 गुणा केलं तर जवळपास 8-8.5 हजाराच्या आसपास होतं मित्रांनो। तर तेवढे मुलांना आपलं फिजिकल द्यायला बोलवणार आहेत मित्रांनो। तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आजचा कटअपचा म्हणजे काही जणांनी 80-85 असे कटअप सांगितले आहेत मित्रांनो। तर तुम्हाला सांगायचं एवढंच की मित्रांनो, 80 मार्काचं तर कटअप जाणार, SSCचं तर जाणार, ह्या वेळेस तर जाणार नाही मित्रांनो। बघा 80 मार्काचं कटअप जाणार नाही। एक वेळेस मुलींचं कटअप 80 मार्कापर्यंत जाऊ शकतं, पण मुलांचं कटअप तुम्हाला सांगतो मित्रांनो, ओपनचं 95च्या आसपास कटअप राहणार, 95 किंवा 96च्या आसपास ओपनचं कटअप राहणार मित्रांनो। OBCचं 93 ते 95च्या आसपास कटअप राहणार, EWSचं 91 ते 93, SCचं 90 ते 91, 90 ते 92च्या आसमध्ये SCचं, STचं 85 ते 90च्या आसपास मित्रांनो कटअप राहणार आहे मित्रांनो। तरी काही जणांनी व्ह्यूजसाठी फक्त काही मुलांना फक्त संशयामध्ये ठेवलं, म्हणजे भ्रमामध्ये ठेवलं की 85चं कटअप लागणार आणि तुम्हाला 20 मार्काचं नॉर्मलायझेशन होणार, म्हणजे तुमचे 95 होणार आणि तुम्ही कटअपमध्ये बसणार आणि तुम्हाला फिजिकलचं कॉल लेटर येणार, असं काही जणांनी यूजसाठी फक्त मित्रांनो व्हिडिओ बनवलेला आहे। तर तसं काही नाही मित्रांनो। ज्यांना कुणालाही खरंच मार्क कमी असतील त्यांनी आतापासूनच SSC GD 2027ची तयारी करा। कारण का 2027ची वॅकेन्सी मित्रांनो 2 सप्टेंबरमध्ये येणार आहे। 30 सप्टेंबर 2026ला वॅकेन्सी म्हणजे नोटिफिकेशन येणार आहे मित्रांनो। त्या वॅकेन्सीचं तुम्ही आतापासूनच तयारी करा। जर कुणाला मार्क कमी असतील, जर तुम्हाला 90च्या पुढं मार्क कुणालाही असेल मित्रांनो, तर तुम्ही फिजिकलची तयारी करू शकता। जर 90च्या कमी जर मार्क तुम्हाला असतील तर मित्रांनो तुम्ही आतापासूनच SSC GD 2027ची तयारी करा। कारण का अजून पण तुमच्याकडे बघा 5 ते 6 महिने आहेत। तुम्ही आतापासून जरी अभ्यास केला, रेग्युलर जरी अभ्यास केला, पहिल्या 2-3 महिन्यामध्ये जर तुम्ही SSC GDची रोजगार विथ अंकितची जर बॅच कंप्लीट केली तर मित्रांनो तुम्ही नंतरच्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता। त्यामुळे तुमचा पेपर क्लिअर होण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो। त्यामुळे तुम्ही आतापासूनच जर तुम्हाला मार्क कमी असतील तर 2027ची तयारी करा मित्रांनो। कारण का अजूनपर्यंत तर वॅकेन्सी वाढलेली नाही, म्हणून कटअप जास्त जाणार आहे मित्रांनो। वॅकेन्सी जर मागच्या एवढी जर असती तर कटअप 100% कमी गेला असता, पण ह्यावेळेस वॅकेन्सी कमी आहे, त्यामुळे कटअप 90च्या पुढेच लागणार आहे। ज्याला 90च्या पुढे मार्क आहेत त्यांनीच ग्राउंडची तयारी करा मित्रांनो, मी सांगतो। कारण का ह्यावेळेस पेपर जरी अवघड आलेला असला तरी मित्रांनो ह्यावेळेस वॅकेन्सी तेवढी नाही। आणि रँक गुरुजीचे तुम्ही जर डाटा ॲनालिसिस जर केला तर मित्रांनो तुम्ही एकदा बघा 100च्या पुढं 90च्या पुढं किती मार्काचे मुलं आहेत, त्या हिशोबानं तुम्ही ग्राउंडची तयारी करा मित्रांनो। 90च्या पुढं तुम्हाला सांगतो नाही, 100च्या पुढं जर मित्रांनो बघायला गेलं तर 9-9.5 हजार मुलांचा, म्हणजे 100च्या पुढं मार्क आहेत 9-9.5 हजार मुलांनाच, 9-9.5 हजार पोरांना तेवढे मार्क आहेत। म्हणजे बघा ना, बघायचं झालं तर मित्रांनो आपल्याला किती 7.5-8 हजार मुलांना फक्त फिजिकलला बोलवलं जाणार आहे। कारण का आपण फक्त 1092 वॅकेन्सी आहेत त्या वॅकेन्सीवर आपण ॲनालिसिस करत आहेत मित्रांनो। कारण का अजूनपर्यंत SSCने वॅकेन्सी वाढवली नाही, आणि SSCचा नियमच आहे की दरवर्षी आन्सर केल्यापासून 15 ते 20 नाही तर 25 दिवसानंतर वॅकेन्सी वाढते मित्रांनो।
तर ह्या वर्षी पण वाढणार वॅकेन्सी, पण आतापर्यंत जो वॅकेन्सी आहेत आपल्या 1092 आपल्याला त्याच वॅकेन्सी धरून चालू लागेल मित्रांनो, कारण का वॅकेन्सी वाढलेली नाही आहे. तर 8,500पर्यंतच आपल्या मुलांना, महाराष्ट्रातील मुलांना फिजिकलचं चान्स भेटणार आहेत. त्यामुळे ज्यांना कुणाला 90च्या पुढे ओपनवाल्यांना ज्यांना 95च्या पुढे मार्क आहेत त्यांनी फिजिकलची तयारी करा. OBCवाल्यांना 93 ते 95च्या आतमध्ये ज्यांना मार्क आहेत त्यांनी तयारी करा. तर सरळ सांगायचं झालं मित्रांनो, ज्यांना 90च्या पुढं मार्क आहेत त्यांनी कुठलीही कास्ट असू द्या त्यांनी फिजिकलची तयारी करा. कारण का 90च्या पुढं जेवढे मुलं आहेत त्यांना 100% फिजिकलला बोलवलं जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही फिजिकल चालू ठेवा, फिजिकल करा रोज. आता म्हणजे बघा ऑगस्ट महिन्याच्या लास्ट वीक नाही तर सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 100% SSC GDचा रिझल्ट येणार आहे, 100%. आणि सप्टेंबरच्या लास्टच्या आठवड्यात नाही तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये SSC GDचं ग्राउंड चालू होणार आहे मित्रांनो. कारण का तुम्ही तयारी चालू ठेवा, आतापासूनच ग्राउंड करा मित्रांनो. ज्यांना 90च्या पुढे मार्क आहेत त्यांनी आतापासूनच. तर मित्रांनो 90च्या पुढच्यांनी सगळ्यांनी ग्राउंडची तयारी करा हे मी सांगतो मित्रांनो. कारण का आपण 1092 वॅकेन्सीवरच धरून चालणार आहेत, अजून वॅकेन्सी वाढलेली नाही. वॅकेन्सी जर वाढली मित्रांनो तर 90च्या खालीच कटअप राहणार आहे, तुम्ही बघा. कारण का काही जण म्हणायला लागले तर 80 मार्क जरी असले तरी तुम्ही कटअपची रनिंगची तयारी करा मित्रांनो, तसं काही नाही आहे. आणि जर तुम्हाला सांगायचं झालं असेल तरी रोजगार विथ अंकितवर जे 16 17 मार्काचं जे नॉर्मलायझेशन दिलं आहे मित्रांनो, तेवढं नॉर्मलायझेशन होत नाही. मागच्या वर्षी 6 फेब्रुवारीची 3rd शिफ्ट माझी होती आणि सगळ्यात हार्ड शिफ्ट होती मित्रांनो. जे 2025ला पेपर झाले त्याच्यामध्ये सगळ्यात अवघड शिफ्ट माझी होती. किती? 6 फेब्रुवारी 3री शिफ्ट. तर मला नॉर्मलायझेशन मागच्या वर्षी 8 मार्काचं भेटलं होतं मित्रांनो. फायजा जर कुणाला बघायचं असेल तर माझा मी इंस्टाग्रामची ID देतो, त्याच्यावर मला पर्सनल मेसेज करून मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. जर कुणाला जर वाटत असेल किती नॉर्मलायझेशन भेटलं काय, तर मित्रांनो 16 17 मार्काचं नॉर्मलायझेशन भेटत नाही. हे फक्त अंकित भाटी सरांनी फक्त 40,000 पोरांचा डाटा आहे त्याच्यावर अनालिस केलेला आहे. SSCकडे 48 लाख जेवढ्या 48 लाख फॉर्म आलते तर त्याच्यातले 30 लाख पोरांनी तर पेपर दिलेला आहे मित्रांनो. तेवढ्या पोरांच्या हिशोबानं नॉर्मलायझेशन होणार आहे. किती 25 फेब्रुवारीची पहिली शिफ्ट अवघड होती म्हणाले, ते बरोबर आहे, अवघडच होती. त्यांना नॉर्मलायझेशन जास्त भेटणारच मित्रांनो. पण नॉर्मलायझेशन 25 मार्क भेटत नाही, एवढा तुमच्या मनातला भ्रम दूर करा मित्रांनो. 25 मार्क नॉर्मलायझेशन भेटत होतं केव्हा? जेव्हा TCS होती आणि नॉर्मलायझेशन करायची पद्धत वेगळी होती. आता नॉर्मलायझेशन करायची 21% नुसार नॉर्मलायझेशन होतं मित्रांनो. तर तुम्ही नॉर्मलायझेशनच्या हिशोबावर बसू नका मित्रांनो, कारण का नॉर्मलायझेशन तेवढं भेटत नाही. जास्तीत जास्त तुम्हाला नॉर्मलायझेशन सगळ्यात अवघड शिफ्ट असेल तर 10 ते 12पर्यंत नॉर्मलायझेशन जाऊ शकतं. कारण का मागच्या वर्षी मला स्वतः सगळ्यात अवघड माझी शिफ्ट होती मित्रांनो. मला किती 8 मार्काचं नॉर्मलायझेशन भेटलेलं आहे मागच्या वर्षी. आणि आता जरी एवढी अवघड शिफ्ट असली तर तुम्हाला सांगतो 10 ते 12 मार्कापर्यंत नॉर्मलायझेशन भेटेल. आणि बाकीच्या शिफ्टला जे आहे त्यांना कुणाचे कुठल्या शिफ्टचे मायनस पण होणार. कारण का मागच्या वर्षी 25 शिफ्टची जे पेपर झाला होता त्या पोरांचे 5 मार्क नॉर्मलायझेशन झाले होते. आमचा एक मित्र होता, तो त्याचे 123 मार्क होते आणि 5 मार्क कमी होऊन त्याचे 118 मार्क झाले होते. पण त्याचं नशीब एवढं चांगलं होतं मित्रांनो की तो CRPFमध्ये लागला. आता सध्या ट्रेनिंगला तो केरळला आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगायला ज्याचे पण मार्क कमी होतील ज्याचे होतील त्याचे होतील, पण नॉर्मलायझेशन 15-16 मार्काचं होत नाही. तुमच्या मनातला तो भ्रम दूर करून टाका मित्रांनो. सांगायचं एवढंच की काही जण म्हणाले तेवढं नॉर्मलायझेशन होते म्हणजे तुम्ही 100% कटअपमध्ये येणार. नॉर्मलायझेशन तुम्हाला जास्तीत जास्त 2 किंवा 3 मार्काचं होईल, जास्तीत जास्त नॉर्मलायझेशन तुम्हाला होणार नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही कटअपचं काही अंदाज म्हणजे मी पण तेवढा नुसता अंदाज सांगितला मित्रांनो, तेच कटअप जाईल म्हणून काही सांगू शकत नाही. त्यानुसार कटअप जाण्याची फक्त मी तुम्हाला अंदाज सांगितलेला आहे. मी काही कटअपचा कुठला घ्याता वगैरे नाही आहे, पण मी 2-3 वर्ष झालं SSCची तयारी करतो, त्या हिशोबातून मी ॲनालिस करून मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो. तरी तुम्ही तुमचा ज्यांना 90-92च्या पुढं ज्यांना मार्क आहेत त्यांनी आरामात ग्राउंडची तयारी चालू करा. आणि ज्यांना 90च्या कमीच जर मार्क आहेत मित्रांनो त्यांनी पण एक टाईम ग्राउंड करा आणि आपापला 2027च्या GDचा अभ्यास चालू ठेवा. कारण का 2027ला पण भरती मोठी येणार आहे मित्रांनो, तुम्ही अभ्यास चालू करत राहा. नाहीतर जर तुम्हाला जर 90च्या कमी मार्क असतील आणि काही जण म्हणत असतील तुम्हाला 25 मार्काचं नॉर्मलायझेशन भेटणार, मग तुम्ही प्लसमध्ये जाणार, तर मित्रांनो तसं काही नाही, तेवढं मार्काचं नॉर्मलायझेशन भेटत नाही. त्यामुळे तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा मित्रांनो. कटअपचं काय मी फक्त 90च्या पुढं जेवढे पोरं आहेत त्यांनी आणि 95च्या पुढं जेवढे सगळे आहेत त्यांनी तुम्ही ग्राउंडची तयारी करा मित्रांनो. बस एवढंच. आणि जर व्हिडिओ आवडला असला तर मित्रांनो जरूर तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला कसा नाही.
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. लवकरच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर मराठीमधून SSC GDचे क्लास चालू करणार आहेत मित्रांनो. मॅथ, रिजनिंग, GS आणि हिंदी आपल्या चॅनलवर लवकरच चालू होणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला किती मार्क आहेत, कोणती शिफ्ट आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. धन्यवाद.